आज मी तुम्हाला राणीच्या बागेत घेऊन जाते. कोणाचा फुल स्वॅग तर कोणाचा इग्नोर मोड. आज आपण आलोय मुंबईच्या राणीच्या बागेत. पेग्विनची मस्ती ते अस्वलाचा डान्स. चला बघूया आजच्या ब्लॉग मध्ये काय काय धम्माल झालीये. लहानपणापासून ऐकत आली आहे राणीची बाग राणीची बाग. खूप दिवसापासून इच्छा होती की राणीच्या बागेत जायचं. जेव्हापासून आम्ही मुंबईत आलो तेव्हापासून मी सागरला सांगते की मला राणीच्या बागेत घेऊन चला. ऊन खूप येते. आज फायनली तो दिवस आलाय. सागर मला राणीच्या बागेत घेऊन आले. तर आत्ताच आम्ही एंट्री केली आहे. चला मग माझ्यासोबत तुम्ही पण चला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या सिंधू कन्येच्या एका नवीन आणि फ्रेश ब्लॉगमध्ये. मुंबईच्या या ट्रॅफिक आणि धकाधकीच्या जीवनातून थोडासा ब्रेक म्हणून आज आम्ही आलोय मुंबईच्या सुप्रसिद्ध राणीच्या बागेत. चला तर मग माझ्यासोबत तुम्हीही या हिरव्यागार सफरीचा आनंद घ्या. आणि हे पहा राणीच्या बागेतले खास पाहुणे. गावात आपण रानातले मुक्त प्राणी पाहतो, पण शहरातल्या या सिमेंटच्या जंगलात लहान मुलांना प्राण्यांना ओळख करून देण्यासाठी हीच एक उत्तम जागा आहे. एवढं मोठं. तर आता आम्ही वरती जातोय आणि वरती जाऊन बघूया मगर दिसते काय. ही बघ मगर. आम्हाला 4 सुसर दिसलाय. 4 ना. खरं की काय, ऑक्टोपस या जलचराला 3 हृदये 9 मेंदू असून त्याचं रक्त निळ्या रंगाचे असते. हे खोटं आहे. या ऑक्टोपसला एकच मेंदू आहे. तो पण आहे की नाही शंका आहे मला. पण इथे आत पाऊल टाकताच इथली हिरवळ आणि ही मोठी डेरेदार झाडं पाहून मन अगदी शांत झालं. मुंबईत इतकी मोठी आणि शांत जागा पाहिल्यावर क्षणभर आपल्याला गावाची आठवणी आल्याशिवाय राहतच नाही. तुला इंग्लिश मध्ये कॅनॉन बॉल म्हणजे तोफेच्या गोळेच म्हणतात. त्याचं नाव काय माहिती का पण? कैलाशपती. हा हा वाचलं, ऐकलं होतं. या काय मी इथे वाचलं. चलो चलो पुढे जाऊया आणि बघूया. अजून खूप बघायचंय. मस्त बांधलंय रे. हो इकडे आता पक्षी आहेत सगळे. हा त्यातलं एक कावळं बाहेर उडता. कावळे भरपूर. सगळीकडे तेच आहे. तो बघ जाण्याचा प्रयत्न करतोय. तो बघ राखाडी पोपट हा 40 ते 60 वर्षांचे दीर्घ आयुष्य असलेला एकल पक्षी आहे. सैन्य मकाऊ. केवढे आहेत ते बघून आहेत. ती बघा माझी खारुताई. वाव. बायोम. राणीच्या बागेत फिरताना ही एक मस्त वाट सापडली मला. आजूबाजूला बघा ना किती घनदाट जंगल आहे. जणू एका जंगलातच हरवल्यासारखं वाटतंय मला. मुंबईच्या या धावपळीत असा निसर्गरम्य आणि शांत रस्ता चालायला मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं मला. असं मला बनवायचं आहे गावी सिंधुदुर्गात. पैसे येतील त्यावेळी नक्कीच बनवू आपण. आता 10,000 साठले आहेत. 10 कोटी पाहिजेत त्याला. 9,99,90,000 पाहिजेत. वटवाघूळ बघ किती आहेत. मी बसलंय खरं पण डोक्यावर शिटला तर. बाहेर तर खूप ऊन आहे पण झाडांमुळे एवढा गारवा आहे ना इथे. छान वाटतं इथून जायला असं बांबूच्या बेटातून. हे बघा हे असं वालं झाड आणलं पाहिजे होतं आपल्या घरी ना. कसे वाले? असं वालं. कुठे लावायचं म्हणजे याला खूप हे आहेत बघा पानं. आपल्याला 2 नाही तर 3च पानं येतात. इथलं काय तोडू नको ना आपल्या बाहेर हाकलतीत. खायची पण मी चोरी करणं नाही. कोणाचं नुकसान होतं असा तर आंटी गावला म्हणून मी चोरले होते. चला सुंदर कारंजी. जबरदस्त. छान वाटतंय. चला ऊन खूप वाढलंय
आता आम्ही हम्बोल्ट पेग्विन कक्षमध्ये जातोय पेग्विन बघायला. पेंग्विन बघायला. तर मी तुम्हाला पण दाखवते, माझ्यासोबत चला तुम्ही. आता आम्ही आलो आहोत राणीच्या बागेतल्या सर्वात मोठ्या आणि फेमस अट्रॅक्शनकडे. ते म्हणजे आपले लाडके पेग्विन. बाहेर एवढं ऊन होतं, पण पेग्विनच्या या भागात येताच एकदम मस्त आणि थंडगार वाटायला लागलं. हे बघा, हे छोटे छोटे आणि क्यूट पेग्विन कसे पाण्यात मस्त पोहत आहेत आणि त्यांची ती चालण्याची स्टाईल बघून तर एकदमच भारी वाटलं. बोलू काहीतरी. बोल. गुलाबासारख्या बायकोला एक तरी गुलाब कधीतरी माणसाने आणून द्यावं, असं मला ह्या गुलाबांकडे बघून वाटलं. तुला कास पठार बघायचं होतं ना, हेच ते. मला हे कुठे फिरायला घेऊनच जात नाहीत. होय, आम्ही उन्हात तापाटतो हँका बघूसाठी आणि ही सगळे सावलीत जाऊन ठेवली आहेत. दिसली काय? हो, ते सांबर आहे. हो. मग तिघांना इकडे, हे तिघं लय मस्ती करतात वाटतं, म्हणून त्यांना इकडे बाजूला टाकलं. त्यांचा जेवणाचा टाइम झाला. हे बघ किती मस्त जातं, इकडून बघ ना. हे बघ ना किती सुंदर. बाई, गायच्या एका पाड्या एवढा ना. हो. थोडं थांबा आणि विचार करा, जंगलाचा राजा आहे ते. कुठे आहे तो राजा? कुठे आहे तो? राजा. आम्ही आलोय जंगलाच्या राजाला भेटायला. सुरुवातीला वाटलं कुठेतरी लपून बसलाय, पण इथे आल्यावर कळलं की जंगलाच्या राजाचा आज ॲटिट्यूड वेगळाच आहे. साहेब अगदी शेवटपर्यंत आमच्याकडे पाठ करून बसले होते. आम्ही एवढी वाट पाहिली की आत्ता वळेल मग वळेल, पण नाही. वाघोबांनी काय आम्हाला शेवटपर्यंत दर्शन दिलंच नाही. राजा आहे, त्याच्या मर्जीनेच वागणार, हे खरं. वाव, सुंदर घर, सुंदर. हे सगळं बघून आम्हाला आमच्या ड्रीम हाऊसचीच प्रतिकृती दिसली. हे चित्र तू काढलंय का? हो. तो हसता म्हणून. माझ्यासारखंच हसता. हा बघ, मी हा कलर सांगत होती तुला, असा सारवल्यासारखा. मला माझ्या डोक्यातून हाच होता. पण तो भेटला आम्हाला, काय येल्लो काय वेगळाच. आपण आपल्या फार्म हाऊसला काढू असा. आता आम्ही कोल्हो बघू जातो. कोल्हा आहे नाही. कोल्हा काय आम्हाला दिसला नाही, पण मी आमच्या रानात भरपूर कोल्हे बघितलेत. चल. मला वाटलं कोल्हा काय दिसला नाही, ह्याला बघा असं म्हणते. नाही, वाघ दिसला, पण हा बघा आमचा बायकोच्या पुण्यातलं मांजर. बिबट्या आहे मी, वाघ नाही. सगळे प्राणी झोपलेत आणि आम्ही झोपेतनं उठून आलो यांना बघायला. या मस्त, एक तिकडे झाडात झोपला, एक पाण्यात झोपला, एक दगडात झोपला. सहजासहजी काही दिसत नाहीये. दुपार आहे, दुपारचा 1 वाजलाय, त्यामुळे बरोबर आहे. दमलेत ना. आम्ही आता परत टायगर बघायला जातोय. मगाशी तर काय तो बसूनच होता, आता बघू परत दिसतोय काय. ए वाघा, भारी आहे चोरा. लोकांच्या तोंडावरून कळतंय की तो वाघ काय तिकडेच बसलेला आहे. जवळ आला असता तर सगळ्यांनी बोंब मारली असती. तो झोपलाय. अरे पडला. ए वाघा बघा बघा, मी सोफ्यावर असंच असतो. वाघाला बघा. लोळता तो मस्त. कॅफे केला ना, कॅफे केला की आता सरळ जायचं वाघाकडून तिकडून क्षणभर विश्रांती. दुपारची वेळ आणि त्यात कडाक्याचं ऊन. मग म्हटलं की थोडंसं आपण थांबू आणि तिथे बसून मग आम्ही घेतलं लिंबू सरबत. आणि भूक पण लागली होती, तर मग सागर इन्स्टंट असं खायला म्हणून पिझ्झा घेऊन आले. भाकरी पिल्लू आहेत ना. वाघोबाने तर पाठ फिरवलीच, तरी आमची एक्साइटमेंट काही कमी झाली नव्हती.
तिथून आम्ही आमचा मोर्चा वळवला थेट ह्या भल्या मोठ्या हिप्पोपोटॅमसकडे. हा बघा आपला पाण्यातला हेवीवेट हिरो कसा पाण्यात मस्त रिलॅक्स करत बसलाय ना. याला बघून असं वाटत होतं की मुंबईच्या या गरमीत याच्यासारखी मजा कोणाचीच नाहीये. एकदम निवांत लाईफ चालू आहे याची. इकडे माकड आहेत, माकड. ए माकडा थांब. कोण आहे ते? कोण झोपलाय तो? कोण आहे? कोण आहे तो? आण गेंडा. बघा ते का असा काय मेलो. अरे ये वर ये. झाला जबा जिंकलंस तू, ये वर. आम्ही अशी नदीत करायचो. पाण्यात मस्त रिलॅक्स करणाऱ्या त्या आळशी हिप्पोला बघून झाल्यावर आम्ही आलो एकदम फुल ऑन एनर्जी असलेल्या प्राण्यांकडे. होय, आपली माकडं. हिप्पो जिथे एका जागेवरून हलत नव्हता तिथे हे पट्टे एका सेकंदासाठीही शांत बसत नव्हते. इकडून तिकडे त्यांच्या उड्या आणि एकमेकांच्या खोड्या काढणं बघून आमचं तर भारी मनोरंजन झालं. त्यांची ती मस्ती बघून आमचा सगळा थकवा पळूनच गेला. झोपले मग कसे. आला. वाघाने जरी पाठ फिरवली असली तरी अस्वलाने मात्र आमची पूर्ण निराशा घालवली. सगळ्या प्राण्यांमध्ये जर कोणी आम्हाला सर्वात भारी दर्शन दिलं असेल तर तो म्हणजे आपला हा भालू. जणू काही त्याला माहीतच होतं की आम्ही त्याचे व्हिडिओ काढायला आलोय. त्याने आम्हाला एवढ्या मस्त मस्त ॲक्शन करून दाखवल्या ना, इकडे जा तिकडे जा, एकदम फुल ऑन एंटरटेनमेंट. आजच्या राणीच्या बागेतल्या ट्रिपचा हा खऱ्या अर्थाने पैसा वसूल क्षण होता. हे कसं चालतोय. आम्ही तर अस्वलाची मजा बघण्यात एकदम मग्न होतो आणि तेवढ्यात बघा आमच्या फ्रेममध्ये कोण आलं. हे दोन छोटे छोटे मुंगूस कुठून तरी अचानक टपकले. अस्वलाला सोडून आमचं लक्ष या दोघांकडेच गेलं. अगदी गुपचूप हळूवार चालत ते तिथून एकदम शिफारशीने निघून गेले. राणीच्या बागेत अशा प्राण्यांशिवाय फ्री फिरणारे पाहुणे बघायला मिळतील असा विचार सुद्धा केला नव्हता. मुंगूस निघून गेल्यानंतर जणू अस्वलाला वाटलं की अरे माझा शो तर अजून संपलेला नाही. तो थेट काचेच्या अगदी जवळ आला आणि बघा ना कसा मान हलवून एकदम रिस्पॉन्स देतोय. जणू काही तो आमच्याशी बोलण्याचाच प्रयत्न करतोय आणि डान्स करतोय. इतक्या जवळून अस्वलाला बघणं आणि तोही असा ॲक्टिव्ह, खरंच खूप मजा आली. या अस्वलाने तर आज आमचा दिवसच बनवला. माझं भालू बघा कसं रागवान बसलं. मग बघूच होतो किती डान्स करून दाखवता, मान हलवून दाखवता सगळ्यांका. तो माका हो, तो सगळ्यांका. माईक तर हातात ऐकायला येतं की नाही काय माहित. माझे आवडते खाद्य मासे, वाळव्या, किडे, फळं, मध, कणीस. आपल्या घरी पण असे माझं फोटो लावूया आणि खायला माझं आवडतं खाद्य मासे. खेकडे आणि मासे. तू बघ सिंह येतोय चालत, तो बघ. होय रे हो, तो दिसला. सिंह? थांबा मी येतोय. थांबा मी लवकर येत नाही. तो बघ आला. ए मुंगूश. आता परत एकदा आम्ही क्षणभर विश्रांती घेतोय. इथे छान गार्डन आहे. कुठे बसूया. हा हे बघा इथे या सागर. आम्ही थोडा वेळ बसतो आणि सागरला ना मी काहीतरी बनवून दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला पण दाखवणारच आहे. येता येताना एकदम पुढ्यातच असं पान पडलं तर ते मी उचललं तर मी तुम्हाला माझं कला कौशल्य दाखवते. बघूया काय कला. खरं तर आम्ही फणसाच्या पानाचं करायचो. लहानपणी आम्ही ना खूप करायचो, खूप म्हणजे खूप. असं कुठे दाखवताय तुम्ही. बैल कसा आहे माझा बैल. माझ्यासारखं. शिंग बघा कशी डौलदार आहेत त्याचे. उचल त्याला हवेत असं वर घेऊन दाखव. मी बनवलेला बैल. लहानपणीच्या आठवणी बघा. छान छान. आणि आम्ही शेपटी पण काढायचो. मी शेपटी काढून दाखवते इकडे.
हे बघा शेपटी. आणि त्याचा मधला पॉट बीट ह्या काय पॉट. कसं आहे माझा बैल. वेगळ्या जातीचा आहे पण चांगला आहे. प्राणी बघत बागेत फिरत असतानाच आमचं लक्ष ऐतिहासिक गोष्टीकडे गेलं. ही बघा, इथे एक भली मोठी जुनी तोफ ठेवली आहे. राणीच्या बागेत फक्त प्राणी आणि झाडच नाहीत, तर असा जुना इतिहास पण जपून ठेवलाय. या चाकांवरची तोफ बघून एकदम जुन्या काळाची आठवण येते. बागेच्या या हिरवळीत ती खूपच उठून दिसते. तरस आणि बिबट्या. चला. तरस रे हम देखने के लिए. वाघानंतर आता तरसाने पण आमची निराशा केली. हा बघा कसा मस्त शांत झोपलाय. आणि प्राण्यांना पण उन्हाळ्याचा कंटाळा येतोच. चला झोपू दे बिचाऱ्याला. ते काय हाय करतं. बघून जवळ गेलो तो गेलो. नाही रे, उन्हाचं दमलो तो. सुंदर ना. वाघ हवा घेतो. इकडे काय आहे. कावळा. मला एक गोष्ट सांगायची आहे. आणि तरस आहे ना सेमच आहे. कारण त्यांनी कोणाला एक पेशा पकडला की सोडत नाही. तसंच तरसच आहे. हो, मला राग आला की मी असंच करते ना. नाही, एखादी गोष्ट पकडली कोणाला ती सोडायची नाही. हा जो गुण आहे तो तरसाला नाही. तरसाची पकड मजबूत असते. आम्ही आता बिबटो बघू गेलो. बिबटो. दुपारची वेळ होती, त्यात कडाक्याचं ऊन होतं, त्यामुळे सगळेच प्राणी कंटाळले होते आणि ते झोपलेले होते. शेवटी या रुबाबदार बिबट्याचं दर्शन घेऊन आम्ही राणीच्या बागेचा निरोप घेतला. आजचा पूर्ण दिवस खूप भारी गेला. काही प्राण्यांनी वाघोबासारखा ॲटिट्यूड दाखवला, तर अस्वलासारखं काहींनी फुल एंटरटेनमेंट केलं. तुम्हाला या पूर्ण व्लॉगमध्ये कोणता प्राणी जास्त आवडला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जाता जाता एक्झिटवर आम्ही आमच्या झाडांसाठी हे गांडूळ खत पण घेतलं. मला जर गर्दी नको असेल तर तुम्ही लवकर या. आम्ही 10 वाजता येऊन पोहोचलो होतो, त्यामुळे आम्हाला एवढी काही गर्दी मिळाली नाही. पण आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता किती गर्दी आहे. आता दुपारचे 12:30 वाजत आले. 9 वाजता ओपन होतं, त्यामुळे यायचं असेल तर तुम्ही लवकर. 9 वाजता नाही, 10 वाजता ओपन होतं. 10 वाजता? हो. 10 वाजता ओपन होतं आणि आम्ही 10 वाजताच आलो होतो, त्यामुळे एवढी काय गर्दी नव्हती आणि सावली पण होती आणि ऊन नव्हतं. आता खूप ऊन आहे, गर्दी पण झाली. तर ही आता लोक आली आहेत. आम्ही आता घरी जातोय. चला टाटा. राणीची बाग नक्की बघा. आणि जर व्हिडिओ आवडला ना तर तुम्ही नक्की लाईक, शेअर करा, कमेंट करा. आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.